मोठ्या प्रमाणात आणि 1 महिनाभर आरामात टिकतो आणि इतकी सोपी पद्धत आहे. तुम्ही बाहेर जसं आपण स्वीट मार्टमधून आणतो त्या पद्धतीचं आपण घरीसुद्धा बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये. तर त्यासाठी आपण इथं बेसन घेतलेलं आहे. बेसन जे आहे ते आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तितकं घ्यायचे. त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी पाव चमचा नंतर 1 पाव चमचा आपण असं एकूण आपण अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे रंगासाठी आणि आपल्याला ह्या ठिकाणी ओवा घ्यायचे आहेत. ओवा जे आहे ते चांगला चोळूनच घ्यायचं आहे जे की सुगंध चांगला येतो. आता ह्या ठिकाणी इतके जिन्नस टाकून झाले की आपल्याला पीठ मळून घ्यायचे. पीठ मळते वेळेस आपल्याला हलक्या हाताने मळायचं, जास्त प्रेस करून किंवा आपल्याला जास्त घट्टसर मळायचं नाही. तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं मळायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन कुठलं जर पदार्थ टाकणार असाल, जिरे तुम्ही टाकू शकता किंवा जिऱ्याची पावडरसुद्धा हे टाकता येते. आता ह्या ठिकाणी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ मी अगोदरच टाकणार होते पण थोडं विसरल्यामुळं नंतर घेतलेलं आहे आणि नंतर टाकलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तांदळाच्या पिठामुळं काय होतं म्हणजे जे आपण शेव बनवणार आहोत दिवाळीसाठी बनवत असल्यामुळं आपल्याला जास्त दिवस टिकवायची असते आणि लगेच तर संपणार नाही, खूप जास्त बनवायचे असते. मी ह्या ठिकाणी थोड्या प्रमाणात घेतले पण तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेणार असाल तर सुद्धा ही शेव चांगलीच होते. आणि जास्त दिवस टिकण्यासाठी ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि नरम लवकर होणार नाही. अगदी छान ठिसूळ अशी आपली ही शेव राहते, जसं बनवलं तसं राहते. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण लूज पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टसरही नाही आणि जास्त लूजही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 ते 5 आपण ह्याचे एक रोल बनवून ठेवायचे जे की आपला हात भरणार नाही आणि आपण जेव्हा शेवग्यामध्ये घालतो तेव्हा शेवगाही भरणार नाही आणि करण्यासाठी आपल्याला एकदम छान सुटसुटीत वाटतं आणि स्वच्छसुद्धा राहतं. त्यामुळे असे रोल बनवून ठेवा आणि पटकन घालण्यासाठी आपल्याला तयार राहतात. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आता मी सर्व रोल जे आहे ते बनवून घेतलेले आहेत. आपले दिवाळीची फराळाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे 2 आपले व्हिडिओ अगोदरसुद्धा अपलोड झाले, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. अगदी परफेक्ट आपल्या चकल्या भाजणीची चकली कसं बनवायचं ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच दिसेल. अगदी झटपट चकली कसं बनवायचं ते सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे आणि करंजी कशी बनवायची ते सुद्धा टाकलेलं आहे. गेल्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता, भरपूर आपले असे दिवाळीचे पदार्थ टाकलेले आहेत. आता ह्या ठिकाणी रोल तर सर्व बनवून झाले आहेत. आता आपल्याला शेवगा घ्यायचा आहे. शेवग्यामध्ये अशी मोठी प्लेट घेतलेली आहे. तुम्ही लहान प्लेट जर घेत असाल तर तुम्हाला ओवा जे आहे त्या मिक्सरला काढून टाकावे लागतील चाळून. ह्या ठिकाणी मी ओवा टाकलेत कारण मोठी प्लेट घेतलेली आहे त्यामुळे अख्ख्याच टाकलेल्या आहेत. तेल छान कडकडीत गरम झालं की आता ह्यामध्ये आपण जो पीठ भरून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला गोल गोल टाकत आपल्याला छान फणा तयार करायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी घरीच दळून आणलेल्या कढीपिठाचे आपले हे जे शेव बनवत आहोत अगदी छान कुरकुरीत शेव बनवून तयार होईल किंवा तुम्ही रेडीमेड पीठ आणणार असाल ते सुद्धा चालेल. तर ह्या ठिकाणी आपण अशी फणी टाकून घेतलेली आहे. एका साईडनं चांगलं तळल्यासारखं वाटते तेव्हा आपल्याला पलटून दुसरी साईडसुद्धा चांगलं गॅस मिडियम ठेवून आपल्याला तळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण शेव तळतो त्यावेळेस तेल सुरुवातीला कडकडीत गरम ठेवायचं आहे. नंतर जेव्हा आपण शेव तळून घेत असतो तेव्हा थोडंसं आपला गॅस मिडियम करायचा आहे जे की एका साईडला जास्त लालसर होणार नाही किंवा करपणार नाही आणि खमंग तळली असली तर शेव आपली जास्त दिवस टिकते आणि नरमसुद्धा पडत नाही आणि खायलासुद्धा खमंग लागते. तर ह्या ठिकाणी शेव जी आहे ती आपली छान तळत आहे. तर एका साईडला आपली शेव जी आहे ती चांगली तळलेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला तसंच तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आणखीन खमंग बनवायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते. अगदी छान आपली भुजियासुद्धा बनून जाईल. आता ह्या ठिकाणी आपली शेव तळून झालेली आहे. पाहू शकता बिलकुल मोडलेली नाही, अगदी छान एकाच रंगामध्ये आपण तळून घेतलेली आहे. तर पूर्ण शेव जी आहे ते आपल्याला अशाच पद्धतीनं आता फण्या मस्त तयार करून घ्यायचं आहे. फटाफट आपली शेव जी आहे ती पूर्ण आता बनवून झालेली आहे. अगदी 15 मिनिटामध्ये आपण इतकी शेव बनवलेली आहे. भरपूर अशी शेव बनवून तयार झालेली आहे. एखाद्या डब्यामध्ये जर ठेवलं तर मुलं जाता येता तुम्ही नेहमीसुद्धा हा पदार्थ बनवू शकतो. दिवाळीच काय एरवीसुद्धा बनवून ठेवलं तर सर्वांनाच आवडणार आहे. 8 दिवसाची बनवून ठेवलं तर 2 दिवसामध्ये नक्की संपून जाईल. इतकी चविष्ट ही शेव बनवून तयार होते. आता तुम्हाला एक शेवची फणी मी तोडून दाखवेन. अगदी छान किती कुरकुरीत ही शेव बनवून झालेली आहे. अगदी मस्त ठिसूळ कुरकुरीत आणि खाण्यासाठी छान आपली ही शेव बनवून तयार झाली. तुम्हाला ही शेव कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.